एकाच सेफ्टी पिनचा वापर करून कॉटन सिल्कची साडी अगदी तुम्ही बिगिनर्स जरी असाल तरीही तुम्ही 5 मिनिटात नेसू शकता। तर यासाठी मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धती दाखवणार आहे। व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। पहिल्यांदा आपण साडी खोचून घेऊया। साडी खोचताना तुम्ही अशा प्रकारे थोडीशी साडी फोल्ड करून त्यानंतर खोचू शकता। पाठीमागून सुद्धा साडी अगदी व्यवस्थितपणेच खोचून घ्यायची आहे। त्यानंतर साडीचा पदर काढायचा आहे आपल्याला। पदर पहिल्यांदा आधी पाठीमागून फिरून घेतला। त्यानंतर पदराच्या प्लीट्स काढताना तुम्ही काय करू शकता, पदराचं टोक आहे ते बेली बटनच्या ठिकाणी खोचून घ्यायचं आणि त्यानंतर ज्या काही छोट्या आपण प्लीट्स काढत आहोत त्यासुद्धा आपल्याला त्या ठिकाणी खोचत जायचं आहे। आता ह्या ठिकाणी आपण सगळ्या प्लीट्स काढून घेतल्यात। पदर पहिल्यांदा हलवून घेऊया छान आणि त्यानंतर आता या ठिकाणी पदराच्या प्लीट्स एकत्र करायच्या आहेत। तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्या हनवटीच्या खालीचा पदर धरून राहायचं आणि त्यानंतर एक अशी प्लीट आपल्याला प्रेस करत सगळा पूर्ण पदर आपल्याला सेट करून घ्यायचा आहे। जेवढा पदर आपल्याला सेट होणार आहे ना तेवढा पदर आपल्याला अशा प्रकारे रोल करतही जायचं आहे। यामुळे पदर आपला व्यवस्थित सेट होतो, जास्त फुलणार नाही, पसरणार सुद्धा नाही। आता या ठिकाणी पदर आपला रेडी झालेला आहे। पदर आपल्याला आता या ठिकाणी पिनअप करायचं आहे। खांद्याच्या थोडंसं पाठीमागे आपल्याला या ठिकाणी पिनअप करायचं आहे। समोरच्या पदराच्या प्लीट्स व्यवस्थित यावेत यासाठी थोडंसं वाकायचं आणि त्यानंतरच त्या व्यवस्थित अशा सेट करून घ्यायच्या। पाठीमागून साडी व्यवस्थित फिरून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला साईड फिटिंग करायची आहे। साईड फिटिंगसाठी ही सोपी पद्धत आहे जी तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। बेली बटनच्या उजव्या बाजूला आपण या ठिकाणी साडीचं जे फिटिंगचं जे फॅब्रिक आहे ते आपण त्या ठिकाणी खोचलेलं आहे। ते व्यवस्थित राहावं यासाठी मी एक्स साडी पिनचा वापर केलेला आहे। एक्स पिन जी आहे ना ती अगदी छान आहे, कम्फर्टेबल आहे आणि ती अगदी तुम्हाला लागणार सुद्धा किंवा टोचणार सुद्धा नाही अशा प्रकारची आहे। तर तुम्ही याचा जास्तीत जास्त वापर करू शकता। साडीच्या निऱ्या आपल्याला काढायच्या आहेत। आता अशा प्रकारच्या ज्या कॉटन सिल्कच्या कॉटनच्या वगैरे साड्या असतात ना त्या साडीच्या निऱ्या काढताना तुम्हाला काय करायचं आहे बघा, आपली जी मान आहे ना तिथूनच आपल्याला आधी पहिल्यांदा निऱ्या काढायला म्हणजे त्या लाईनमध्ये असं आपल्याला निऱ्या काढत जायचं आहे। पण ह्या निऱ्या काढताना ना पूर्ण जे साडीचं फॅब्रिक असणार आहे ना तसं वरती धरायचं, उंच असं धरायचं आणि त्यानंतर सगळ्या निऱ्या आपल्या काढायच्या आहेत। म्हणजे ते फॅब्रिक एकमेकाला जास्त चिकटत नाही, निऱ्यासुद्धा अगदी व्यवस्थित येतात आणि आपला वेळही वाचतो। त्यानंतर आपल्याला सगळ्या निऱ्या बेली बटनच्या ठिकाणी खोचून घ्यायच्या। उजव्या बाजूचं फॅब्रिकसुद्धा व्यवस्थित खोचून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला सगळ्या निऱ्या सेट करायच्या आहेत। व्यवस्थित अशा एकत्र करून घ्या आणि त्यानंतर प्रेस करा आणि छान अशा आपल्या निऱ्यासुद्धा सेट झालेल्या आहेत बघा। अशा प्रकारे जर का तुम्ही साडी नेसलात ना अगदी 5 मिनिटात तुम्ही साडीमध्ये छान अगदी रेडी होऊन जाणार आहात। तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा। अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओज माझ्या चॅनलवरती येत राहतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।